नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत. काल आपण ऑटोमॅटिक मोडविषयी बोललो होतो. आज आता पुढे जाऊया. व्यायाम हा ताण कमी करण्यासाठी खूप उत्तम उपाय आहे. व्यायामामुळे शरीरातलं ॲड्रेनलिन आणि कॉर्टिसॉल ही जी स्ट्रेस हार्मोन्स आहेत त्यांची लेव्हल कमी होते आणि नॅचरल पेन किलर्स आणि मूड एलिव्हेटर्स स्टिम्युलेट होतात. आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम आवडतो. सगळ्यांनीच काही जिममध्ये जाऊन व्यायाम करायला हवा आणि पुशअप्स आणि स्क्वॅट्स, जोरबैठका वगैरे असं काही अपेक्षित नाही. प्रत्येकाच्या शरीराच्या ठेवणीनुसार, आवडीनुसार त्याला प्रत्येकाला वेगवेगळा व्यायाम आवडतो. तुम्हाला कोणता व्यायाम करायला आवडतो त्यावर जरूर विचार करा. यूट्यूबवर सर्व प्रकारच्या व्यायामाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याचा जरा शोध घ्या आणि तुम्हाला काय करायला आवडेल त्यावर विचार करा. प्राणायाम हा एक असा दुसरा महत्त्वाचा उपाय आहे ताण कमी करण्यासाठी. प्राणायामामुळे आपण FOF मोडमध्ये जाण्यापासून स्वतःला थांबवू शकतो. दीर्घ श्वसन केलं की दीर्घ श्वसन करताना जो वेळ जातो तो वेळ हा फ्रंटल लोब्सना विचार करायला मिळतो आणि त्यामुळे ॲमिग्डाला आपल्यावर ताबा मिळवू शकत नाही. आणि त्यामुळे प्राणायाम केल्यामुळे आपली विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमताही वाढते फ्रंटल लोब्सना वेळ मिळाल्यामुळे. ऑटोमॅटिक मोडमधून बाहेर येण्यासाठी सुद्धा आपल्याला प्राणायाम खूप मदत करतात. आता आयडियली असं म्हणतात की जेवढे काउंट आपण श्वास घेतो त्याच्या दुप्पट काउंटमधनं उच्छ्वास झाला पाहिजे. पण सहजी समजा आपल्याला विचार करायचा असेल तर श्वासापेक्षा उच्छ्वास हा थोडासा जास्त असला तरी पुरेसा आहे. अगदी दुप्पटच असायला पाहिजे असंही नाही. निदान तुमचा जो रोजचा नैसर्गिक श्वास आहे तो तुम्ही जागरूकपणे जरी घेतलात तरी सुद्धा तुमचं ताणाचं प्रमाण कमी होईल. जेव्हा तुम्ही श्वास घ्याल तेव्हा मनामध्ये एक विचार नक्की ठेवा की हा जो तुम्ही प्राणवायू शरीरामध्ये घेताय श्वासाच्या माध्यमातून तो प्राणवायू तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचतोय अशी कल्पना जरूर करा. आणि जेव्हा उच्छ्वास बाहेर पडतोय तेव्हा शरीरातल्या प्रत्येक पेशीकडून कार्बन डायऑक्साईड हा उच्छ्वासावाटे शरीरातनं बाहेर पडतोय अशी नक्की कल्पना करा. आणि जसं प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम हा सूट होतो त्याप्रमाणेच प्राणायामाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि तुमच्या प्रकृतीनुसार त्या हवामानानुसार सीझननुसार वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम केले जातात. पण ताण कमी करण्यासाठी अनुलोम विलोम आणि दीर्घ श्वसन हे प्राणायाम खूप उत्तम आहे. श्वास हा जो आहे हा शरीर आणि मनामधला हा पूल आहे आणि हा जो पूल आहे तो प्राणायामामुळे मजबूत होतो आणि त्यामुळे हा पूल मजबूत करूया. आजपासनं निदान 15 मिनटं व्यायाम आणि 15 मिनटं प्राणायाम असा संकल्प जरूर घ्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.